हाय, प्रॅक्टिकलचं टेन्शन आलंय का? आलं असेल तर तुम्ही अगदी योग्य वस्तू बघताय. माझी जावाची व्हिडिओ आणि प्रॅक्टिकल जवळ आले. सो प्लीज आपण सगळ्यांनी आता अभ्यास करायलाच पाहिजे. जर आपण अभ्यास केला तर टेन्शन येणार नाही. 1 तारखेपासून प्रॅक्टिकल आहे. सो डायरेक्टली आपण आता आपल्या सिलेबसमधल्या प्रॅक्टिकल्सकडे वळूया. मी जास्त काय इंट्रोडक्शन किंवा बेसिक्स ऑफ जावा वगैरे घेत नाही. आपण डायरेक्ट पहिल्यापासून प्रॅक्टिकलच परफॉर्म करायला सुरुवात करूया. सो हे पहिलं प्रॅक्टिकल आहे आपलं सिलेबसमधलं, की राईट अ जावा प्रोग्राम टू प्रेझेंट अ सेट ऑफ चॉईसेस फॉर अ युजर टू सिलेक्ट स्टेशनरी प्रॉडक्ट्स अँड डिस्प्ले द प्राइस ऑफ प्रॉडक्ट आफ्टर सिलेक्शन फ्रॉम अ लिस्ट. याच्यामध्ये आपल्याला एक लिस्ट बनवायची आहे, ज्या लिस्टमध्ये काही आयटमची नावं असतील, जसं बुक्स किंवा रबर, पेन्सिल, शार्पनर एक्सेट्रा. आणि त्या प्रत्येक आयटमवरती सॉरी त्या प्रत्येक आयटमवरती क्लिक केलं की त्या आयटमशी काय जे असेल आपण सेट करू, ती प्राइस आपल्याला पुढे दिसायला हवी. असा हा सिम्पल प्रोग्राम आहे. तर मी दाखवतो तुम्हाला आता हा प्रोग्राम लिहायचा कसा, आणि थोडाफार तो प्रोग्राम लिहिता लिहिता मी एक्सप्लेन पण करीन तुम्हाला. ओके, त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये प्रोग्राम परफॉर्म करताना काही अवघड जाणार नाही. आणि मागणं जे माझ्या बॅकग्राऊंड साऊंड्स येत आहेत, जो नॉईज येतो त्याच्याकडे इग्नोर करा, कारण आता मला इथे नॉईज रिडक्शन वगैरे करण्यासाठी वेळ नाही आहे अजिबात. आपली परीक्षा येते. सो मला कशाही कोणत्याही परिस्थितीत व्हिडिओ बनवणं काय वाटतं, महत्त्वाचं वाटतं. सो मी ॲटम नावाचा टेक्स्ट एडिटर वापरतोय. तुम्ही नोटपॅडमध्ये करू शकता हे कोड, किंबहुना नोटपॅडमध्येच करा, कारण परीक्षेमध्ये ड्रॅग ड्रॉप आपण जर केलं तर मे बी चालेल, नाही चालणार. सो कोड लिहायची प्रॅक्टिस आपल्याला हवी. सो आपण साधा टेक्स्ट एडिटरच यूज करूया, जेणेकरून आपण स्वतःचे कोड लिहू शकतो. ही ब्लँक फाईल आहे, अनटायटल्ड दिसते. आता आपण आधी सेव्ह करून घेऊया. डेस्कटॉप कुठेही सेव्ह करू शकतो तुम्ही, असं काय नाही. फक्त तुमचा जो जावाचा पाथ आहे तो तुम्ही व्हेरिएबलमध्ये सेट करायला हवा विंडोजमध्ये, जसं आपण शिकलेलो लास्ट सेमिस्टरमध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही कुठूनही फाईल रन करू शकता. तर मी लिनक्समध्ये तो केलेला आहे, त्यामुळे मी डेस्कटॉपवरती फाईल सेव्ह करतोय. प्रॅक1.जावा विसरू नका अजिबात. .जावा खूप महत्त्वाची वस्तू आहे. त्या एक्सटेन्शन शिवाय फाईल रन होणार नाही. आणि सेव्ह. सो सगळ्यात आधी आपल्याला काही लायब्ररीज, काही डिक्शनरीज इम्पोर्ट कराव्या लागतात, बरोबर. त्या डिक्शनरीचा उपयोग काय, की त्याच्यामध्ये जे क्लासेस, जे फंक्शन्स असतात ते आपण ते यूज करू शकतो जावा प्रोग्राममध्ये. आणि जर ते इम्पोर्ट नाही केले तर, आणि इम्पोर्ट न करता आपण जर इथल्या डिक्शनरीज किंवा फंक्शन्स किंवा क्लासेस यूज केले तर जावा प्रोग्राम एरर दाखवेल, बरोबर. तर आधी आपण इम्पोर्ट करून घेऊया. इम्पोर्ट java.awt.star. ओके, नेक्स्ट इम्पोर्ट java.swing.star. हे स्विंग आणि AWT चे सगळे कंपोनंट आपण आता यूज करू शकतो, जे टेक्स्ट फील्ड किंवा नुसतं टेक्स्ट फील्ड, बटन, चेक बॉक्सेस, रेडिओ बटन्स एक्सेट्रा. आणि आता आपण दोघांचे इव्हेंट सुद्धा इम्पोर्ट करून घेऊया, कारण आपल्याला आता इथे क्लिक करायचं आहे त्या लिस्टमध्ये, लिस्टच्या आयटमवरती. जेणेकरून आपल्याला त्या आयटमची व्हॅल्यू पुढे प्रिंट करायची आहे. सो आपण यांच्या दोघांचे इव्हेंट सुद्धा इम्पोर्ट करून घेऊया. इम्पोर्ट java.awt.event.star. पाणी पण नाही सापडलं, एक मिनिट, जरा पाणी पिऊन घेतो. काय पहिल्यांदा अशा व्हिडिओ बनवतोय ना, एक्सपिरियन्स नाही मला अजिबात. ओके, इम्पोर्ट java.x.swing.event.star. आणि वरती आपली एक गोष्ट राहिली, इथे प्रोग्रामने एरर दाखवला असता, java.x.swing. ठीक आहे. तर आता आपण फाईल ज्या नावाने सेव्ह केली आहे, साधारण आपण त्याच नावाचा क्लास बनवूयात, म्हणजे आपल्याला रन करताना सोपं पडेल. असं काही रूल नाहीये की मेन फंक्शन ज्या क्लासमध्ये त्याच नावाची फाईल बनवावी. ते मी नंतर काहीतरी सांगेन तुम्हाला असं का नाही ते. पण सध्या आपण ट्रॅडिशनल वेने जाऊया. भलेही तो चुकीचा असेल किंवा जे नाही आहे ते आपल्याला सांगितलं गेलं असेल, तरी सुद्धा आपण इग्नोर करूया त्या गोष्टी सध्या. तर मी क्लास बनवतो एक पब्लिक क्लास, आणि आपल्या फाईलचं नाव काय आहे, प्रॅक1. ओके, आणि जावा केस सेन्सिटिव्ह आहे. सो प्लीज, जर तुम्ही पी कॅपिटल लिहिलं असेल तर सगळीकडे तो पी कॅपिटलच ठेवा. ओके, पब्लिक क्लास प्रॅक1. आता याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला जिथून प्रोग्रामचं एक्झिक्युशन सुरू होतं ते फंक्शन म्हणजे मेन फंक्शन बनवावं लागेल. नंतर पब्लिक
पब्लिक स्टॅटिक void main. ओके, या मेन फंक्शन पासून प्रोग्रामचं एक्झिक्युशन सुरू होतं. तुम्ही वरच्या क्लासमध्ये, कन्स्ट्रक्टर मध्ये, इतर फंक्शन्स मध्ये काय लिहिलं याच्याशी जावाला काही देणं घेणं नाही, जोपर्यंत तुम्ही ते कॉल करत नाही. कुठे? void main मध्ये. सो void main हा सगळ्यात महत्वाचं फंक्शन आहे. ते जर तुम्ही लिहिलं नाही तर तुमचा प्रोग्राम डब्यात. आणि त्याच्या आज आपण काय लिहितो? स्ट्रिंग आणि आर्ग्स असं काही लिहायचं कंपल्शन नाही. तुम्ही आर्ग्सच्या जागी बाबा पण लिहू शकता, कारण शेवटी तो एक व्हेरिएबलचं नाव आहे. तो व्हेरिएबलचं नाव तुम्ही काही देऊ शकता. ओके, स्वतः void main तर बनवला. आता आपण बनवूया या क्लासचाच एक कन्स्ट्रक्टर बनवूया आणि याच क्लासला आपण JFrame म्हणून डिक्लेअर करूया. आता ते कसं करणार? हा क्लास JFrame आहे असं आपल्याला आता जावा कंपाइलरला सांगायचं आहे. त्याच्यासाठी आपण लिहितो एक्सटेंड्स JFrame. ओके, सो आता आपण या क्लासचा कन्स्ट्रक्टर बनवून घेऊया. कन्स्ट्रक्टर म्हणजे कन्स्ट्रक्टर आणि क्लासचं नेम एक तर सेम असतं. कन्स्ट्रक्टरला पॅरेंथेसिस द्याव्या लागतात आणि कन्स्ट्रक्टर हा व्हॅल्यू इनिशियलाइज करण्यासाठी आपण वापरतो. तर कन्स्ट्रक्टर आपण बनवूया पब्लिक आणि कन्स्ट्रक्टर नेम मस्ट बी सेम ॲज द क्लास नेम, prac1 पॅरेंथेसिस आणि बॉडी ऑफ दॅट कन्स्ट्रक्टर. आता या कन्स्ट्रक्टर मध्ये आपण JFrameचे सगळे कंपोनंट्स किंवा सगळ्या JFrameच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या काय त्याच्या व्हॅल्यू आहेत, त्याची साईज असेल, JFrameचं टायटल असेल किंवा त्याची व्हिजिबिलिटी ट्रू की फॉल्स असेल, हे सगळं आपण इथे डिक्लेअर करू शकतो. तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी आपण त्याला व्हिजिबल करूया JFrameला. आधी आपली JFrame दिसली तर पाहिजे. धिस म्हणजे ही. आपण याच क्लासला JFrame म्हणून डिक्लेअर केलंय म्हणून मी धिस वापरतोय. धिस डॉट सेट व्हिजिबल. आता इथे सेट व्हिजिबल मध्ये व्ही कॅपिटल आहे, याचा अर्थ जावा ही कॅमल केस आहे. म्हणजे फंक्शन ही सेट व्हिजिबल. कॅमल केस म्हणजे उंटाच्या पाठीसारखी, पहिलं छोटं मग मध्ये मोठं. म्हणजे थोडक्यात सेट आणि व्हिजिबल दोन कीवर्ड्स आहेत. ते दोन डिफरन्शिएट करण्यासाठी किंवा दोन वेगळे दाखवण्यासाठी आपण दुसऱ्या कीवर्डचं स्टार्टिंग हे कॅपिटल लेटर पासून सुरू करतो. जसं की सेट स्मॉल लेटर्स मध्ये आणि व्हिजिबलचा व्ही कॅपिटल लेटर्स मध्ये. ओके, तर सेट व्हिजिबल आणि आपण आतमध्ये व्हॅल्यू येतो ट्रू. या गोष्टीमुळे आपल्याला आपली JFrame ही अपीअर होईल, दिसेल. भले आपण त्याला किती साईज देऊ, टायटल देऊ किंवा तुम्ही कलर द्या, पण जोपर्यंत तुम्ही तिला व्हिजिबल करत नाही तोपर्यंत तुम्हाला दिसणारच नाही. मग तुमच्या समोर किती सुंदर निसर्ग देखावा वगैरे काही असेल तर जोपर्यंत तुम्ही डोळेच उघडत नाही तोपर्यंत तुम्हाला तो दिसणार आहे का? एक्झॅक्टली तसंच. सो धिस डॉट सेट व्हिजिबल ट्रू. त्याच्यानंतर आपण देऊया त्याला टायटल देऊया धिस डॉट सेट टायटल. आपण टायटल देऊया स्टेशनरी. स्टेशनरीचं स्पेलिंग जर काही वेगळं असेल तर मला माफ करा. आपण याच्यामध्ये कोणताही कीवर्ड देऊ शकतो. आबाचा ढाबा असंही तुम्ही नाव दिलं तरी ते दिसणार. त्यामुळे स्टेशनरी देणं हे काही कंपल्सरी नाहीये. आपला प्रोग्राम स्टेशनरीशी रिलेटेड आहे म्हणून मी स्टेशनरी लिहिलंय. फक्त स्पेलिंग मिस्टेक असेल तर इग्नोर करा. त्याच्यानंतर धिस डॉट सेट साईज मी देतोय 500,500. 500 पिक्सल हाईट आणि विड्थ एवढाच याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेट धिस डॉट सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन. ओके, ह्याचा अर्थ काय? मी आधी ह्याचं पूर्ण करतो आणि मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ. JFrame डॉट एक्झिट अंडरस्कोर ऑन अंडरस्कोर क्लोज. ह्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपली विंडो ओपन होईल, प्रोग्राम रन झाल्यानंतर एक विंडो ओपन होईल, बरोबर? तर ती विंडो जेव्हा आपण अशी इथून क्लोज करू तेव्हा तो प्रोग्रामचं एक्झिक्युशन सुद्धा स्टॉप झालं पाहिजे. त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला नंतर दाखवीन. सध्या आपण हे करूया. कारण काय होतं, जर आपण ही लाईन लिहिली नाही आणि विंडो क्लोज केली, आपली JFrame क्लोज केली, तर आपला कंपायलर प्रोग्राम काय म्हणतात त्याला, त्याच्या मेमरीमध्ये डिलीट नाही करत, तो तसाच चालू ठेवतो. ओके, सो सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन मुळे आपण जेव्हा विंडो JFrame क्लोज करू तेव्हा तो प्रोग्रामचं एक्झिक्युशन पण थांबवेल. त्याच्यानंतर अजून आपलं काय राहिलंय का? सेट लोकेशन एक कंपोनंट आहे, आपण देऊ शकतो तो धिस डॉट सेट लोकेशन 200,200. म्हणजे तो टॉप आणि लेफ्ट वगैरे असं काहीतरी असावं. ते रन केल्यानंतर आपल्याला कळेल कुठून कुठून येते. आता आपल्याला एक लिस्ट बनवायची, बरोबर?
पण त्याआधी आपण ती लिस्ट एक तर डायरेक्ट जे फ्रेम मध्ये इम्पोर्ट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपण एक पॅनल बनवूया आधी. पॅनल म्हणजे एक एम्प्टी बॉक्स, त्या व्यतिरिक्त काही नाही. माझ्याकडे एक प्रोग्राम आहे, सॉरी एक ऍप्लिकेशन आहे पिंटा नावाचं, ते रन होतोय का बघूया. तर मी तुम्हाला ड्रॉ करून एक्झॅक्टली दाखवू शकेन की आपण नेमकं काय बनवतोय आणि कोडमध्ये आपण काय लिहितोय. पिंटा पिंटा ओपन हो. पिंटा ओपन होत नाहीये. आपण पिंटावर डिपेंड न राहता पुढच्या लाईन्सकडे वळूया. ओके, धिस डॉट सेट लोकेशन. आता आपल्याला लिस्टमध्ये काही आयटम्स दाखवायचे, जसे बुक्स, पेन, पेन्सिल, स्केल, रबर एक्सेट्रा. तर ते आयटम्स दाखवायचे, ती लिस्ट आधी आपल्याला तयार करायला लागेल. ती लिस्ट ज्या बॉक्समध्ये ठेवायचे, ज्या कंटेनरमध्ये ठेवायचे, त्या कंटेनरला आपण म्हणूया पॅनल. आणि जे पॅनल हे एक स्विंग, मला वाटतं स्विंग कंपोनंट आहे हा जे पॅनल. येस, जे पॅनल. आपण पॅनलला नाव देऊया P1. असं काही नाही की तुम्ही JP1 P1 नाव द्यायला हवं. तुम्ही काही नाव द्या, काका नाव दिलं तरी चालेल, पण आपल्याला समजण्यासाठी आपण त्याला P1 नाव देऊया. इज इक्वल टू न्यू जे पॅनल पॅरेंथेसिस सेमिकोलॉन. ओके, आता हे पॅनल तयार झालं म्हणजे काय तयार झालं, तर आपल्या मोठ्या मैदानामध्ये आपण एक छोटासा एरिया आखला. म्हणजे माझी जर 20 एकर जमीन आहे आणि मला ती वाटायची काही लोकांमध्ये, तर मी त्याचा एक छोटासा प्लॉट आखीन, तर तो प्लॉट म्हणजे हे जे पॅनल. तर जे पॅनल बनवलं, एक आपण खोका बॉक्स तयार केला आपल्या फ्रेमच्या आतमध्ये, एक कंटेनर तयार केला. आता आपण बाकीचे कंपोनंट्स आधी इथे वरती डिक्लेअर करून घेऊया. आपल्याला काय काय लागणार आहे, एक आपल्याला लागणार आहे जे लेबल, L कॅपिटल, जे लेबल L1. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक टेक्स्ट बॉक्स लागेल आपल्याला, जे टेक्स्ट TXT फील्ड, जे टेक्स्ट फील्ड, त्याला नाव देऊ आपण T1, काही नाव देऊ शकता. आणि तिसरं आपल्याला लागणार आहे जे लिस्ट. ओके, आणि तिला आपण नाव देऊया लिस्ट. आता हे कंपोनंट्स मी वरती का डिक्लेअर केले, ट्रॅक 1 नावाचा जो क्लास आहे आपला, त्याच्या आत का नाही केलं, याचं कारण असं की जर मी याच्या आत ते डिक्लेअर केले असते, म्हणजे इथे डिक्लेअर केले असते समजा मी हे सगळे कंपोनंट, तर याचा जो स्कोप आहे, म्हणजे जी मर्यादा आहे, ती फक्त ह्या कर्ली ब्रॅकेट पासून इथपर्यंतच राहिली असती. म्हणजे आपण ह्या कन्स्ट्रक्टरच्या बाहेर हे कंपोनंट्स यूज करू शकलो नसतो. पण ते आपल्याला व्हॅल्यू चेंज नावाच्या एका फंक्शन मध्ये यूज करायचे. आपण क्लिक फंक्शन ज्याच्यावरती कॉल करणार तिथे आपल्याला ते यूज करायचं, म्हणून मी इथे बाहेर यूज केले, बाहेर डिक्लेअर केले, जेणेकरून आपण ते कोणत्याही दुसऱ्या आता फंक्शन मध्ये वापरू शकतो, कॉल करू शकतो. ओके, तर आता इथे मी डिफाईन केलेत, सॉरी इथे मी डिक्लेअर केलेत, आता इथे मी त्यांना डिफाईन करतो. आता आपला पहिला कंपोनंट काय आहे, जे लेबल. आता L1 आपण वरती आधी सांगितलंय की L1 म्हणजे जे लेबल आहे, तर आपण L1 डॉट सेट टेक्स्ट म्हणूया. त्याच्या आतमध्ये आपण काही व्हॅल्यू देऊ शकतो, ती त्या लेबलवरती दिसेल. आता आपण इथे लिहूया सिलेक्ट ॲन आयटम फ्रॉम द लिस्ट. या लिस्टमध्ये एखादा आयटम सिलेक्ट करा, बस. हे सॅम्पल टेक्स्ट आहे, आपण इथे डबल कोट्सच्यात काही देऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे जे टेक्स्ट फील्ड. आता आधी आपण डिरेक्टली L1 मला वाटतं हे देऊ शकत नाही, आधी त्याला न्यू असं डिक्लेअर करायला लागेल आपल्याला, कारण तो ऑब्जेक्ट बनवलाय आपण. सो आपण आधी L1 इज इक्वल टू न्यू जे लेबल, ठीक आहे. आणि आता खाली आपण L1 डॉट सेट टेक्स्ट असं लिहू शकतो, कारण आधी आपण हा ऑब्जेक्ट इथे डिक्लेअर केला, नंतर इथे हा ऑब्जेक्ट कोणाचा आहे हे सांगितलं त्याला, न्यू जे लेबल. जे लेबल हा एक क्लास आहे, आणि नंतर आपण त्या ऑब्जेक्टनी जे लेबल क्लास मधलं सेट टेक्स्ट नावाचं फंक्शन कॉल केलं, ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण T1 सुद्धा सांगूया की T1 हे हा ऑब्जेक्ट कसला आहे ते. T1 इज इक्वल टू न्यू जे टेक्स्ट फील्ड, ठीक आहे. आणि टेक्स्ट फील्डच्या आत मी देतो 20. 20 हे नंबर ऑफ कॉलम्स आहेत. नंबर ऑफ कॉलम्स सिंपल भाषेत सांगायचं झालं तर या टेक्स्ट फील्ड मध्ये व्हिजिबल नंबर ऑफ कॅरेक्टर्स 20, म्हणजे 20 कॅरेक्टर्स तुम्ही याच्यात लिहिले तर ते तुम्हाला एका दृष्टिक्षेपात, एका ग्लान्स मध्ये दिसतील. त्याच्या पलीकडे ते असे आत घुसतील, जसा स्क्रोल होतो ना आपलं पेज तसं. तर 20 ही आपण विड्थ सुद्धा म्हणू शकतो त्याला, अगदीच चीप भाषेमध्ये. सो T1 इज इक्वल टू न्यू जे टेक्स्ट फील्ड 20. आता ह्याला आपण काही फंक्शन कॉल करत नाही, कारण आपल्याला ब्लँक ठेवायचं आहे. एखाद्या कंपोनंट वरती क्लिक केल्यानंतर त्याची व्हॅल्यू आपल्याला टेक्स्ट फील्ड मध्ये प्रिंट करायची आहे. सो नेक्स्ट आहे आपलं लिस्ट.
लिस्ट इज इक्वल टू न्यू जे लिस्ट. ओके. आता ह्या लिस्टमध्ये आपल्याला सपोज 5 कंपोनंट्स प्रिंट करायचे, तर आधी आपल्याला ते कंपोनंट्स एका ॲरे मध्ये स्टोअर करावे लागतील. तो ॲरे मी असा वरती डिक्लेअर करतो. पहिले त्या ॲरेला आपण काही नाव देऊ शकतो, पण तो ॲरे स्ट्रिंग ॲरे असेल आपला ऑब्व्हियसली, कारण त्या सगळ्या स्ट्रिंग्स आहेत. बुक इज अ स्ट्रिंग किंवा पेन इज अ स्ट्रिंग, पेन्सिल इज अ स्ट्रिंग. सो आपण एक स्ट्रिंग डिक्लेअर करूया. त्या ॲरेला आपण काही नाव देऊ शकतो, असं काही गरज नाही की स्ट्रिंग 1 माय स्ट्रिंग. आपण त्याला नाव देऊया माल. ठीक आहे, दुकानातला माल. माल इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्सच्या आतमध्ये एक एक कंपोनंट आपण टाकूया. आता बुक्स कॉमा पेन कॉमा पेन्सिल, त्यानंतर सपोज स्केल, आणि आपण अजून एक कंपोनंट घेऊया. कुठला घ्यायचा? रबर. ठीक आहे. आता आपल्याला लिस्टच्या आतमध्ये म्हणजे इथे डायरेक्टली आपण माल ॲज अ आर्ग्युमेंट घेऊ शकतो की जो त्या फंक्शनमध्ये जाईल आणि ती लिस्ट प्रिपेअर करून आपल्याला दाखवेल. ओके. आता सगळ्यात मुख्य गोष्ट जिथे आपण नेहमी कन्फ्यूज होतो ती म्हणजे आपण हे सगळे कंपोनंट्स बरोबर बनवतो, पण आपण ते कंपोनंट्स आपण बनवलेल्या P1 नावाच्या जे पॅनल प्रकारच्या खोक्याच्या ते ठेवतच नाही. जोपर्यंत आपण ते त्या खोक्यात ठेवत नाही तोपर्यंत ते आपल्याला दिसणार नाही. आणि मुळात तो खोका जोपर्यंत आपण तो कंटेनर जोपर्यंत आपण आपल्या जेफ्रेमच्या आत ठेवत नाही, आपण त्या जेफ्रेमच्या आत म्हणजे या कन्स्ट्रक्टरच्या आत तो डिक्लेअर केलाय. कुठे गेला तो? हा बघा, जे पॅनल इथे मी लिहिलाय, म्हणजे तो दिसेल त्याची काय गॅरंटी नाही. तो आधी आपल्याला धिसच्या आतमध्ये तो सांगायला लागेल की हा धिसच्या आतमध्ये आहे रे बाबा. तर आधी आपण त्याला सांगूया कंपायलरला की धिस डॉट ऍड P1, म्हणजे जे फ्रेमच्या आत P1 नावाचं जे पॅनल आलंय. आता P1 डॉट ऍड म्हणजे काय? P1च्या आतमध्ये मला काय काय ठेवायचंय? तर पहिलं म्हणजे आपलं L1 आपली लिस्ट, बरोबर. त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट ठेवायची ते म्हणजे आपलं टेक्स्ट फील्ड ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत, म्हणजे आपलं T1. आणि तिसरं म्हणजे P1 डॉट ऍड, ती म्हणजे आपली लिस्ट. ठीक आहे, मी नावं बरोबर दिलेत ना. L1 त्यानंतर T1. मी आधी लिस्ट घेतो आणि मग T1 घेतो, म्हणजे आपल्याला ते लिस्ट आणि त्याच्यानंतर T1. ठीक आहे. आता आपण हे सगळं प्रिंट करून घेतलं. मोठं करतो मी जरा म्हणजे तुम्हाला एका ह्याच्यात दिसेल. ठीक आहे. पहिले आपण एक जे फ्रेम डिक्लेअर केली, त्याच्यानंतर त्याच्या जे फ्रेमला आपण कॅरेक्टरिस्टिक्स दिल्या जसं की व्हिजिबिलिटी, टायटल, साईज, डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन, लोकेशन एक्सेट्रा. आपण एक ॲरे बनवला ज्याच्या आतमध्ये आपण लिस्टमध्ये प्रिंट जे आपल्याला कंपोनंट्स हवेत, जी लिस्ट हवी ती लिस्ट सगळी आपण इथे डिक्लेअर केली. त्यानंतर आपण एक पॅनल बनवलं, जे पॅनल टाईपचं एक पॅनल बनवलं म्हणजे खोका बनवला. आता तो खोका आधी आपण या जे फ्रेमच्या आतमध्ये ठेवला. त्यानंतर आपण बनवलं एक लेबल, ते लेबल आपण ठेवलं त्या खोक्याच्या आत. नंतर आपण बनवलं एक टेक्स्ट फील्ड, ते टेक्स्ट फील्ड सुद्धा आपण ठेवलं त्या खोक्याच्या आत. आणि शेवटी आपण बनवली लिस्ट. त्या लिस्टच्या आतमध्ये आपण कॉल केला ॲरे, म्हणजे ती एक लिस्ट अशी उभी लिस्ट तयार होईल या सगळ्या लिस्ट आयटम्स युक्त लिस्ट आयटम्स असलेली. आणि ती लिस्ट आपण ठेवली P1 डॉट ऍड म्हणून P1 नावाच्या खोक्यात आपण ती लिस्ट ठेवली, सॉरी इथे. ठीक आहे. आता आपल्याला हा प्रोग्राम रन करायचा आहे. आता मी तुम्हाला रन करून दाखवतो म्हणजे तुम्हाला जावाची टर्मिनॉलॉजी समजेल. टर्मिनल ओपन करूया आधी आपण. क्लिअर. मी थोडीशी टर्मिनलची साईज वाढवतो म्हणजे तुम्हाला दिसेल की मी काय टाईप करतोय ते. फॉन्ट साईज ठीक आहे 19 ठेवली आहे मी, तर तुम्हाला दिसेल एक्झॅक्टली. ठीक आहे. आता आधी आपण जाऊया डेस्कटॉप डिरेक्टरीमध्ये, CD डेस्कटॉप, कारण मी ती डेस्कटॉपवरती सेव्ह केली आहे. LS करून बघूया आपण. तर आपली नाव आहे प्रॅक्टिकलचं prac1.java, ही आहे आपली फाईल. ठीक आहे. आता मला ही फाईल आधी कंपाईल करावी लागेल, तर त्याच्यासाठी कमांड आहे जावाc स्पेस prac1.java. ठीक आहे. आता मी एंटर मारतो. आता एक एरर दाखवेल मला असं वाटतंय. आता आपला प्रोग्राम तर डेफिनेटली रन झालेला नाही, पण एरर कुठलाच नाहीये. इथे फक्त 2 नोट आल्यात, ते आपण इग्नोर करू शकतो सध्या कारण ह्या एरर्स नाहीयेत. पण आपला प्रोग्राम तर रन नाही झाला, एरर नाही आला, पण आउटपुटही दिसत नाहीये. याचं कारण काय? तर याचं कारण अगदी सिंपल आहे. कारण आपण जसं मी सांगितलं की तुमच्यासमोर किती सुंदर देखावा असेल पण तुम्ही डोळेच उघडले नाही तर तुम्हाला तो देखावा दिसणार नाही.
त्याचप्रमाणे आपण किती जेफ्रेम इथे तयार केली, त्याचे कंपोनंट्स लिहिले, सगळं काय केलं, पण जोपर्यंत आपण व्हॉइड मेन या फंक्शन मध्ये ती आहे हेच सांगत नाही तोपर्यंत आपल्याला ती दिसणारच नाही, कारण प्रोग्रामचं एक्झिक्युशन हे नेहमी मेन फंक्शन पासून चालू होतं. त्यामुळे मी मगाशी असं सांगितलं की तुम्ही वरती काय लिहिता, प्रॅक्टिकल ट्रॅक 1 मध्ये काय डिक्लेअर करता किंवा किती जे फ्रेम्स बनवता ह्याला काही महत्व नाही. जोपर्यंत तुम्ही त्या जे फ्रेम्स मेन फंक्शन मध्ये कॉल करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते दिसणारच नाही, कारण मुळातच प्रोग्रामचं एक्झिक्युशन हे मेन फंक्शन पासून सुरू होतं. तर आता आपण इथे आपला कन्स्ट्रक्टर जो आहे तो कॉल करूया. कसा कॉल करणार कन्स्ट्रक्टर, प्रॅक 1 पॅरेंथेसिस सेमीकोलन. हा प्रॅक 1 कन्स्ट्रक्टर नसून हा क्लास आहे प्रॅक 1, आणि कन्स्ट्रक्टरला कॉल करावं लागत नाही हे आपण उप्स कन्सेप्ट शिकताना शिकलोय. मला वाटतं 2 सेमिस्टर आधी जेव्हा आपल्याला उप्स विथ C++ होतो तेव्हा, की कन्स्ट्रक्टर हा बाय डिफॉल्ट कॉल होतो जेव्हा आपण क्लासला कॉल करतो. तर मी इथे क्लास कॉल केला. आता पुन्हा मी तो प्रोग्राम कंपाईल करून बघतो. ठीक आहे, सेम नोट्स आलाय पण अजून आपल्याला आउटपुट मिळत नाही. याचं सिम्बल करण्याचं आपण फक्त कंपाईल केलाय, अजून आपण तो रन केलेला नाहीये. तर आता मी रन करतो जावा स्पेस प्रॅक पी कॅपिटल, हे लक्षात ठेवा कारण जावा केस सेन्सिटिव्ह आहे. प्रॅक 1 डॉट, आता डॉट जावा नाही कारण प्रॅक 1 नावाची क्लास फाईल तयार झाली असेल, मी दाखवतो तुम्हाला. बाजूला उचलून ठेवतोय बघा, ही आपली प्रॅक 1 डॉट जावा, आणि जेव्हा आपण कंपाईल करतो ना प्रोग्राम तेव्हा प्रॅक 1 डॉट क्लास नावाची एक फाईल तयार होते. ती फाईल उघडली तुम्हाला सगळं जंक पांडू दिसेल, काय कळणार नाही. तर आता आपण इथे प्रॅक 1 असा क्लास कॉल करूया. आता मी एंटर मारतो. आता ही आपली जे फ्रेम. आता या जे फ्रेम मध्ये आपण जे ऍड केलेत कंपोनंट ते आपल्याला दिसत नाहीयेत. दिसतात का? आता दिसत आहेत. हा छोटासा प्रॉब्लेम आहे माझ्या बहुतेक कम्प्युटरचा, मला अजून तो सॉल्व्ह झालेला नाहीये की याची मॅक्झिमाइज केली विंडो किती दिसतं आणि परत नॉर्मल स्टेज आणले की ते कंटिन्यू अपियर राहतं. ठीक आहे, आता आपण क्लिक करून बघूया काय होतंय का. मुळात आपल्याला हवं त्याप्रमाणे इथे एक जे लेबल आलंय, सिलेक्ट अन आयटम फ्रॉम द लिस्ट. त्यानंतर आपली लिस्ट सुद्धा आली आणि एक टेक्स्ट फील्ड पण आलाय ज्याची विड्थ आहे 20 कॅरेक्टर्स त्याच्यात मावू शकतात, एवढी त्याची विड्थ आहे. तर आता आपण बुक्सवर क्लिक करून बघूया. इथे काही प्रिंट होत नाही. पेनवर क्लिक करून बघा, काही प्रिंट होत नाही. याचं कारण असं की आपण त्यांना सांगितलंच नाही की क्लिक केल्यावरती काय कर. ठीक आहे, तर आता मी ही विंडो क्लोज करतो आणि हे बघा ऑन डिफॉल्ट क्लोज ऑपरेशनमुळे, सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशनमुळे आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन इथे लगेच थांबलं बघा. ओके, ही आता मी टर्मिनल क्लोज करू का? ठीक आहे, मिनिमाइज करतो. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला सांगायचंय की बुक्सवर क्लिक जेव्हा मी करीन तेव्हा मला टेक्स्ट फील्ड मध्ये हे प्रिंट करून हवंय. तर त्यासाठी आपण काय करतो, आपल्याला आधी लिस्ट सिलेक्शन लिस्नर नावाची एक गोष्ट इम्प्लिमेंट करावी लागेल आपल्या क्लासला. तर आधी आपण ती इम्प्लिमेंट करून घेऊया. इम्प्लिमेंट्स लिस्ट, लिस्टचा L कॅपिटल, सिलेक्शनचा S ही कॅपिटल आणि लिस्नरचाही S कॅपिटल. आता ही लिस्ट सिलेक्शन लिस्नर काय भानगड आहे ती आपण बघूया. आता आधी आपण एक इथे फंक्शन तयार करून घेऊया. ते फंक्शन जे बुक्सवर पेनवर क्लिक केल्यानंतर कॉल होईल. तर ते फंक्शन आपण डिफाइन करू इथे. पब्लिक void इज अ रिटर्न डेटा टाइप, ज्याच्यामुळे आपल्याला कुठली व्हॅल्यू रिटर्न करावी लागत नाही फंक्शनला. व्हॅल्यू चेंज. ठीक आहे, पॅरेंथेसिस आणि बॉडी. आता आपण हे पॅरेंथेसिसच्या आतमध्ये एक आर्ग्युमेंट पास करायचं, याचं नाव आहे लिस्ट सिलेक्शन इव्हेंट. ठीक आहे, आणि त्या इव्हेंटला LE सपोज आपण नाव देऊया. आता काय होईल, जेव्हा मी बुक्सवर क्लिक करीन तेव्हा एक व्हॅल्यू LE नावाच्या व्हेरिएबल मध्ये येईल. किंवा आता मी जेव्हा ह्याच्यावरती क्लिक करीन तेव्हा एक व्हॅल्यू जनरेट होईल बुक्सवर क्लिक केल्यानंतर. तर पेनवर क्लिक केल्यानंतर अजून एक व्हॅल्यू जनरेट होईल. ती व्हॅल्यू कशी जनरेट होईल, 0 1 2 3 4, कारण ॲरे हा 0 पोझिशन पासून स्टार्ट होतो नेहमीच. कधी बुक्स ही पोझिशन 1 नसते, ती नेहमीच 0 असते. तर आपण या फंक्शनच्या आतमध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर करू, इंटिजर I इज इक्वल टू लिस्ट. आपली इथे जी लिस्ट बनवली ती लिस्ट डॉट गेट सिलेक्टेड इंडेक्स. ठीक आहे, आता काय होईल, जेव्हा मी बुक्सवर क्लिक करीन तेव्हा 0 ही संख्या I मध्ये स्टोअर होईल. आता जसं मी मगाशी सांगितलं की मी लिस्ट इथे डिफाइन केलंय
सॉरी डिक्लेअर केलंय याच्या आत नाही. याचं कारण हेच होतं की जर मी लिस्ट याच्या आतमध्ये जर डिक्लेअर केलं असतं तर ते मला इथे वापरता आलं नसतं. तर लिस्ट डॉट गेट सिलेक्टेड इंडेक्स आणि तो स्टोअर करायचा आपल्याला आय मध्ये. आणि आता नेहमीच्या आपल्या इफ कंडिशन्स, इफ जर इंडेक्स 0 असेल म्हणजे आय इज इक्वल टू 0, तर बाबा काय कर तू, T1 हे आपलं टेक्स्ट फील्ड आहे, डॉट सेट टेक्स्ट म्हणजे T1 च्या आतमध्ये असं टेक्स्ट सेट कर किंवा असं टेक्स्ट ठेव. कसं? असं की प्राइस ऑफ बुक्स इज इक्वल टू 100 रुपये. ठीक आहे. सिमिलरली इफ आय इज इक्वल टू 1 म्हणजे आय ची व्हॅल्यू 1 असेल म्हणजे जर मी पेन 01 पेनवर क्लिक केलं असेल तर आय ची व्हॅल्यू 1 होईल. तर काय प्रिंट कर, T1 डॉट म्हणजे T1 च्या आत टेक्स्ट सेट टेक्स्ट असं टेक्स्ट सेट कर. कसं? या पॅरेंथेसिसच्या आत मी जे लिहितोय तसं, प्राइस ऑफ पेन्स इज इक्वल टू 400 रुपये. काही देऊ शकतो आपण व्हॅल्यू, असं नाही की वरती 100 दिले म्हणजे खाली 200 द्यायला पाहिजे. सिमिलरली आता मी कॉपी पेस्ट करत सुटतो. आता प्रत्येक इफ कंडिशन मी लिहित बसत नाही. कॉपी अजून किती 3 वेळा आपल्याला लिहायचं आहे, 2 3. आता फक्त मी इथे व्हॅल्यू चेंज, 0 झाला 1 झाला, आता इथे येईल 2. जर 2 असेल तर पेनच्या ऐवजी लिही पेन्सिल आणि इथे प्रिंट कर 600. तर इथे जर 3 असेल तर पेन्सच्या ऐवजी लिही स्केल आणि इथे व्हॅल्यू टाक 20 रुपये. आणि जर मी 5व्या कंपोनंट वरती क्लिक केलं असेल म्हणजे जर I4 असेल तर, कारण 0 पासून स्टार्ट झालाय, तर इथे लिही प्राइस ऑफ रबर आणि आत लिही 90 रुपये. आता पुन्हा एकदा आपण एक प्रोग्राम रन करून बघूया. कुठे गेलं माझं टर्मिनल. ओके. आता मी पुन्हा एकदा तो कंपाईल करतो. आधी javac.prac1.java. आधी आपण बघूया तो काय एरर दाखवतोय का. ओके. आता इथे त्याने एक एरर दाखवलाय आपल्याला. काय म्हणतोय, prac1 इज नॉट ॲबस्ट्रॅक्ट अँड डज नॉट ओव्हरराइड ॲबस्ट्रॅक्ट मेथड व्हॅल्यू चेंज. तर इन लिस्ट सिलेक्शन लिस्नर. ठीक आहे. आता आपल्याला हे एरर सॉल्व्ह करायचं म्हणजे आपण काहीतरी विसरलोय किंवा आपलं काहीतरी राहिलेलं आहे. काय राहिलंय बरं, कुठे गेला आपला क्लास. हां, पब्लिक क्लास एक्सटेंड्स धिस आणि आपल्याला हा एरर दाखवतोय नॉट ॲबस्ट्रॅक्ट. ओके. अँड डज नॉट ओव्हरराइड ॲबस्ट्रॅक्ट मेथड व्हॅल्यू चेंज. ठीक आहे. मग आपल्या व्हॅल्यू चेंज मेथडवरती काहीतरी लफड आहे आपल्या इथे. ठीक आहे. आपण ही मेथड चुकीची लिहिली आहे. इथे व्हॅल्यू चेंज्ड ईडी आहे पुढे आणि आपण फक्त चेंज लिहिलेलं. ओके. तर आता आपण पुन्हा एकदा तो कंपाईल करून बघूया. आधी मी क्लिअर करतोय सगळी घाण. ठीक आहे. पुन्हा javac स्पेस prac1.java. आता बघूया आपण काय एरर येतो का. ठीक आहे. आता आपला एरर गेलेला आहे. कळला एरर काय होता ते. त्याला एक्सपेक्टेड होतं व्हॅल्यू चेंज्ड CHANGED आणि आपण फक्त लिहिलेलं व्हॅल्यू चेंज GE. त्याच्यामुळे तो आपल्याला एरर देत होता कारण त्याला कळत नव्हतं ही वस्तू काय आहे. कम्प्युटर हा अतिशय बुद्धू माणूस असतो. बुद्धू माणूस नाही, बुद्धू यंत्र आहे. त्याला काही कळत नाही आपण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत. आता आपण कंपाईल केलाय javac या कमांडनी आणि आपल्याला नोट्स आल्यात 2, पण आपण सध्या त्या इग्नोर करू शकतो. त्याचा अर्थ मी नंतर सांगेन काहीतरी. आणि आता आपण डायरेक्टली रन करूया प्रोग्राम कारण एरर आपल्याला काही दिसत नाहीये. java prac1 दॅट्स इट. ही आपली आहे जे फ्रेम. आता आपल्याला फक्त बघायचं आहे की बुक्स पेन्स याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हवी ती व्हॅल्यू इथे प्रिंट होते का ते. आता पहिले मी क्लिक करतो बुक्सवरती, व्हॅल्यू येत नाहीये. कशावरच क्लिक केल्यावर व्हॅल्यू येत नाहीये. ठीक आहे. आता याला म्हणतात बग, की आपला प्रोग्राम रन झालाय, प्रोग्राममध्ये एरर्स काहीही नाहीयेत आणि तरीही आपल्याला डिझायर आउटपुट मिळत नाहीये. म्हणजे प्रोग्राममध्ये काहीतरी बग आहे, पुन्हा काहीतरी मिसिंग आहे किंवा काहीतरी एक्स्ट्रा आहे ज्याच्यामुळे तो इथे हवी ती व्हॅल्यू प्रिंट करत नाहीये. आता आपण ही विंडो मी आधी क्लोज करतो आणि आता आपण बग शोधूया. बग नेमका आहे काय. आता आपण ही फंक्शन तर कॉल झालेलं आहे इथे व्यवस्थित. ठीक आहे. मला असं वाटतं आपण हे फंक्शन फक्त इथे डिफाईन केलंय
पण त्याला कळणार कसं की हे फंक्शन कधी कॉल करायचं आहे, ते आपण ह्याला सांगितलंच नाही अजून. तर आधी आपण त्याला सांगूया की बाबा लिस्ट ही जी गोष्ट आहे डॉट, या लिस्टवर जेव्हा मी क्लिक करीन तेव्हा काय कर, ऍड लिस्ट सिलेक्शन लिस्नर. ठीक आहे, आणि इथे व्हॅल्यू कुठली टाक, धिस म्हणजे सध्याची करंट व्हॅल्यू. मी बुक्सवर क्लिक केलं तर बुक्सची व्हॅल्यू याच्यामध्ये टाक. ठीक आहे, आता आपण याला सांगितलं, आधी आपण काय केलेलं, इम्प्लिमेंट केलेलं लिस्ट सिलेक्शन लिस्नर. इथे ते फंक्शन पण आणलेलं आपण, पण त्या फंक्शनला माहितीच नाही की नेमकं कशावर क्लिक केल्यानंतर मला एक्झिक्यूट व्हायचं आहे. तर आपण त्याला सांगितलं की बाबा लिस्टच्या आयटमवरती क्लिक केलं युजरने की तू एक्झिक्यूट व्हायचंस. आता आपण परत टर्मिनलकडे जाऊया आणि पुन्हा एकदा रन करून बघूया प्रोग्राम. आधी आपण कंपाईल करूया, कारण आता आपण डिरेक्टली रन केला तर तो लास्ट क्लास फाईल जी आपण पहिल्यांदा इथे कंपाईल केलेली आणि जी लास्ट क्लास फाईल जनरेट झालेली तीच रन करेल तो. तर आपल्याला आता आपण कोड मध्ये चेंज केल्यामुळे पुन्हा एकदा त्याला कंपाईल करावा लागेल. जावा सी स्पेस prac1 डॉट जावा, 0 एरर्स, नो प्रॉब्लेम. आता आपण डायरेक्ट त्याला रन करूया, जावा स्पेस prac1. नशीब विंडो दिसतीये. आता आपण क्लिक करून बघूया. ठीक आहे, बुक्स वरती क्लिक केल्यानंतर आली प्राइस ऑफ बुक्स इज इक्वल टू 100. पेन वर क्लिक केल्यावर आली 400, पेन्सिल 600, स्केल 220 आणि रबर 90. सो हे होतं आपलं पहिलं प्रॅक्टिकल. आणि या व्हिडिओ बरोबरच मी हा जो सोर्स कोड आहे जावाचा हा सुद्धा तुम्हाला पाठवतोय. सो एकदा नजरेखालनं घाला आणि व्हिडिओ बघा आणि प्रॅक्टिस करा, तर काही अवघड जाणार नाही. ओके, थँक्यू सो मच. कुठे गेलं स्टॉप रेकॉर्डिंग, सेव्ह रेकॉर्ड.